अचलपूर परतवाडा परिसरात अल्पवयीन व तरुण मुलींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल केल्याच्या धक्कादायक आरोपामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। सोशल मीडियावर या प्रकरणाची संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा केला जात असून आरोपी मोहम्मद आयान मोहम्मद तन्वीर याच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मोठ्या संख्येने तरुणांना प्रेमाच्या जाळीत ओढून त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे। तसेच 350 पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे। पोलीस व सायबर सेल या सर्व आरोपींची व व्हिडिओंच्या सत्यतेची पडताळणी करत आहेत। या पार्श्वभूमीवर श्रीमती सुरेखा सुरेंद्र ठाकरे अध्यक्ष लक्ष प्रतिष्ठान यांच्या नेतृत्वाखाली विविध महिला संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी परतवाडा पोलीस ठाणे तसेच अचलपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। जागे होतात आणि नंतर मात्र सगळे शांत बसतात। मग याच्यावर उपाययोजना म्हणून सातत्याने काय होतं, महानगरपालिकेची जबाबदारी आहे। मग CCTV कॅमेरे बंद आहे, तुम्ही गस्त घालता, तुम्हाला या निर्जन जागा लक्षात येतात, जिथे धोके आहेत अशा जागा तुम्हाला लक्षात येतात, मग तुम्ही किती पत्र दिले महानगरपालिकेला? त्यांच्याकडे नाही म्हणून उत्तर आहे, त्यांनी पत्र दिलेलं नाही। बेसिकलाच तुम्ही हात घालत नाही आणि नंतर सगळ्या कार्यवाही करताना काय अर्थ आहे? लाखो रुपये कोटी रुपये या सगळ्या बजेटवर खर्च होतात, मग कॅमेरे बंद कसे पडतात, स्ट्रीट लाईट बंद कसे पडतात? जिथे ट्युशन्स घेतल्या जाते, आम्ही आता त्यांना उपाययोजना दिल्या। आम्ही सगळ्या महिलांनी आम्ही फक्त नुसतं तक्रारी करण्यावर थांबलेलो नाही, तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून आम्ही त्या लोकांना सांगितलं की जिथे क्लासेस चालतात त्या ठिकाणी मुलं फी देतात, आई वडील कष्ट करून फी देतात आणि मुली जर अशा पद्धतीने तिथे जाऊन जर वेगळे धंदे करत असेल तर त्या पाल्यांना माहीत नसते। म्हणून त्या क्लासमध्ये गेल्यानंतर त्याचा थंब घेतला पाहिजे, त्याचं सर्क्युलर काढलं पाहिजे आणि ते पत्र तिच्या आईला वडिलांना घरी पाठवलं पाहिजे की 2 तास आमच्या क्लासमध्ये तुमची मुलगी आहे, इतके वाजता क्लास सुरू होते, इतके वाजता क्लास संपतो, याच्यानंतर जबाबदारी तुमची आहे। फक्त पोलीस डिपार्टमेंट, सामाजिक संस्था, संघटना, पक्ष यांनी फक्त हे सगळं करून चालणार नाही। त्याच्यामध्ये सगळ्यांना, आईवडिलांसहित, भावांसहित सगळ्यांना, युवकांना, महिलांना, सगळ्यांना याच्यामध्ये समाविष्ट व्हावं लागेल। संतापजनक, घृणास्पद असं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि सातत्याने 3-4 दिवस झाले मीडियावर हे सगळं फिरत आहे, संपूर्ण देशासमोर आणि संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे गेलेलं आहे। नुकतंच अशोक खरातचं जे प्रकरण निघालं होतं त्याहीपेक्षा आम्ही असं म्हणू की हे प्रकरण गंभीर आहे, कारण जो आरोपी आहे तोही एकदम 19 वर्षाचा आहे आणि त्यामध्ये ज्यांच्यावरती शोषण झालेलं आहे, ज्या मुली त्यामध्ये सहभागी आहेत त्यासुद्धा कमी वयाच्या आहे। म्हणजे देशाची जी नवीन पिढी आहे, भावी पिढी आहे, जे नागरिक आहेत ते जर आता अशा प्रकारचे घडत असतील तर खरंच आपला देश कुठे जाईल याची एक आम्हाला चिंता लागलेली आहे। आणि त्यानिमित्ताने आम्ही आज इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। इथे कुठलाही पक्ष नाही, कुठलाही जाती धर्माचा नाही, गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, त्याला जात नसते आणि ज्या पीडित आहे त्यांनासुद्धा जात नसते। एक पुरुष आणि महिला ह्या 2च जाती आहे आणि म्हणून आज आम्ही इथे रस्त्यावर उतरलेलो आहोत। सर्वच स्तरातील महिला आहे, अनेक पक्ष असतील, अनेक संघटना असतील, आज फक्त महिला जात म्हणून आम्ही इथे आज आलेलो आहोत। आणि आता यामध्ये ज्या प्रशासनाच्या ज्या सोयी इथे कमी पडत आहे, जे त्यांचं शासन आणि सुव्यवस्थेचं जे काही आम्हाला इथे कमतरता जाणवत आहे त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचणार आहे। ते कुठलेही कार्यालय असो, नगर परिषद असो, तहसील ऑफिस असो किंवा आणखी कुठलं SP ऑफिस असो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार आहे। ज्यांची जी जबाबदारी आहे त्यांच्या लक्षात आणून देणार आहे या निमित्ताने। आणि त्यांच्याजवळ काही कमी असेल, म्हणजे जिथे शासन कमी तिथे आम्ही आता इथून आम्ही असंच बोलणार आहोत प्रत्येक ठिकाणी। जर तुम्हाला तुमचं काही मॅनपॉवर कमी असेल तर आमचा घ्या। आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, ह्या ज्या महिला आहेत, आम्ही घर सोडून बाहेर जे काम करतो, समाजात वावरतो, त्यामुळे आमचीसुद्धा जबाबदारी वाढलेली आहे या निमित्ताने। आणि म्हणूनच आज आम्ही शासनाला सुद्धा एक विश्वास देऊ इच्छितो की तुम्हाला जिथे वाटेल तिथे आमचं सहकार्य घ्या, आम्ही तयार आहोत। आणि रहमानिया हाई स्कूल की प्रिंसिपल चांद फातिमा, ये जो भी प्रकरण हुआ ये किसी जात धर्म का नहीं है, ये लड़कियों के साथ सभी जो बच्ची है उनका प्रकरण है। और मेरा एक ही है कि भाई जो भी गुनहगार हो, जो भी हो, वो उसको सख्त से सख्त सज़ा दी जाए, जितनी सख्त दे सकते, ताकि समाज में ये मैसेज जाए कि अगर हम ये गलत काम करेंगे तो ये सज़ाएं मिलती, तो दूसरे जो आने वाले बच्चे हैं जो गलतियाँ कर रहे हैं वो वहाँ रुक जाए या ख़त्म हो जाए। तो उसने ये चीज़ सोचना चाहिए। और दूसरे जो लड़के लोग हैं उनके भी जैसा ये फैमिली के उम्र है कि उन्होंने अपने बच्चों के ऊपर कंट्रोल रखना चाहिए, सिर्फ लड़की पर नहीं, लड़के में ऊपर ऐसा कंट्रोल रहना चाहिए कि भाई हमारा लड़का किस चीज़ में एक्टिव है। आजकल गांजा, शराब, दारू